सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष अवनी. ओके. पार्ट आहे 3. पार्ट 2 मध्ये बघितलं होतं आपण. आयुनीला मस्त रेडी करतात दोघे मिळून आणि सोबतच स्कूलला सोडायला जातात. आणि मग दुपारी सुट्टी होताच अवनी घेऊन येते आणि जेवण भरवत असते रूम मध्ये. तर आयु मस्त आपल्या पप्पाला स्कूल मधलं सर्व सांगत असते ऑन कॉल. ओके. सो आता पुढे बघू काय बोलणं चाललंय नक्की. आयु बोलते, मग कलर्स शिकवले आज, रेड, ब्ल्यू, येलो आणि क्रेयन्स दिले मिसने. आयुष बोलतो, क्रेयन्स? मग तू कलरिंग केली का? आयु बोलते, हो पप्पा. ऍपलला रेड केला. मिस म्हणाली, व्हेरी गुड आयुनी. अहो. आयुष बोलतो, सुपर, माझी प्रिन्सेस आर्टिस्ट झाले वाटतं. चल मग मम्माला सांग मला ते फोटो पाठवायला. हा. आयु बोलते, हो ना, मम्माने क्लिक केलाय फोटो, सांगते मी सेंड करायला. हा. आयुष बोलतो, नाईस. मग रेसेस मध्ये काय केलं क्यूट बाळ? आई बोलते, माझ्या बॅगमध्ये मम्माने लाडू दिला होता ना, मग ते खाल्लं. आई बोलते, ओके गुड. आई बोलते, आणि पप्पा आम्ही माझ्या फ्रेंड्स याला थोडा दिला, ती पण खाल्ली. हो. आयुष बोलतो, अरे बापले, हो का, गुड बेबी, गुड, व्हेरी गुड. इतक्यात अवनी बोलते की, आयुष थांब, नंतर बोल बरं, ही जेवण करत नाहीये आता. तर आयुष सांगते आपल्या पप्पाला की, पप्पा मला मम्मा ओरडत आहे बघा ना. तर आयुष बोलतो, ओरडत नाहीये ग, तू जेवण कमी आणि बोलत जास्त आहे ना, म्हणून ती कॉल ठेव आणि नंतर बोल असं सांगत आहे. सो चल, मी कॉल ठेवतो आणि तू छान जेवण कर आणि झोप. ओके. तर आयुष बोलते, हा ओके, बाय पप्पा. देन कॉल कट. आणि मग आयुष कामात बिझी होतो आणि अवनी पण आयुनीला जेवण भरवून झोपी घालते आणि आपलं काम घेऊन बसते. तर ऑफिसमध्ये आयुषला क्लायंटचा कॉल येतो आणि तसंच रिसीव्ह करतो. तर ते खूप र्यूडली बोलायला लागतात की, मागे पण तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट करायला डिले केला आणि आता पण केलंय. मी आता डायरेक्ट मेल देत आहे तुमच्या DM अँड SM ला अँड कॉल कट. व्हॉट? DM मीन्स डेप्युटी मॅनेजर अँड SM मीन्स सिनियर मॅनेजर. तर SM असते आयुषी. तर आयुष तसंच खूप सॅड अँड अँग्री मूडमध्ये बसलेला असतो डेस्कवर. तर बाजूचा कलिग विचारतो की, काय झालं? तर इतक्यात आयुषीचा कॉल येतो आणि कॅबिनमध्ये बोलावते. तर आयुष पूर्ण प्रिपेअर होऊन जातो बिकॉज माहिती असतं की आयुषी ओरडणार आहे त्या क्लायंटच्या कंप्लेंटवरून. आत एंटर होताच आयुषी विचारते की डिले का झालं? पूर्ण 1 डे डिले का झालं? मला मेलवर रिव्हर्ट हवा आहे आणि मेक शुअर व्हॅलिड पॉइंट्स हवेत. बिलकुल पण रफ पॉइंट्स नको आहेत. आणि वॉर्निंग लेटर इश्यू करत आहे मी राईट नाव. तर आयुष बोलतो की, मॅम प्लीज गिव्ह मी लास्ट चान्स दिस टाइम, प्लीज मॅम प्लीज. आयुषी. आयुष्य परत चिडून बोलते की, अरे काय चान्स हवाय? आपण काय स्कूलमध्ये आहे का असला फालतूपणा करायला? काय चाललंय काय हे? इतकी सॉफ्ट बोलते वागते, याचा अर्थ असं होत नाही की मी ऑफिसमधील प्रत्येक गोष्ट पाठीशी घालणार आहे. बिकॉज मला पण बोलणारे बसलेले आहेत वर. आणि सॉरी सॉरी आयुष, पण कामात मी काहीच नाही सहन करू शकत, प्लीज. सो तू कामात कुठलीही चूक न केलेली बरी. आयुष तसंच ठीक आहे बोलून जातो, आपल्या डेस्कवर बसतो खूप सॅड फेस घेऊन असंच. मग आयुषचं बोलणं आठवतं, लाईक स्कूलमध्ये काय काय केली सर्व सांगितलेलं आठवतं. तर तसं स्माईल करतो आणि मूड पण मग छान होतो, लाईक फ्रेश फ्रेश वाटतं. तर तसंच काम करायला बसतो आपलं. दॅट्स गुड. पॉझिटिव्हिटी. इव्हनिंगला ऑफिस सुटायच्या वेळेत आयुषी येते आयुष जवळ आणि बोलते की, चल घरी जायचं नाही आहे का तुला? आयुष स्क्रीनकडे बघतच बोलतो की, जाणार आहे मी, थोडं काम राहिलं आहे, तेवढं झालं की निघतो. तर आयुष्य बोलतो की, ठीक आहे, मी कॅबिनमध्ये आहे, तुझं झालं की सांग, मग सोबतच निघू. तर आयुषला आधीच राग असतो दुपारी ओरडली ह्यावरून. तर तसंच बोलतो की, नाही नको, तू चालली जा, माझ्यासाठी थांबायची काही गरज नाहीये. तर आयुष्य बोलतो की, सॉरी मी तुला ओरडली, पण तुला माहिती आहे कामाबद्दल मी किती जास्त सिरियस आहे. अँड यात चुका झाल्यानंतर माझे रिएक्शन तुला माहिती आहे, तरी त्यातलं 2% पण बरोबर नसेल ओरडली मी. आयुष ऐकून शांतच असतो. देन आयुषी तिथेच बाजूच्या चेअरवरच बसते. हो माय गॉड. तर तसंच आयुष इकडे तिकडे बघून लगेच बोलू लागतो की, आयुषी प्लीज तू काय करताय हे? असे इथे का बसत आहे? प्लीज उठ पटकन. उगाच कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ग. सो प्लीज. तर आयुषी उठून बोलते की, ठीक आहे मी कॅबिनमध्ये आहे, सो मला काम झालं की सांग तसं. देन तसंच आयुष हो बोलून देन तसंच आपलं काम करत बसतो आणि अवनीला मेसेज करतो की, मला 1 hour लेट होईल बिकॉज ऑफ ओव्हरवर्क. देन तसंच अवनी ठीक आहे बोलून रिप्लाय करते आणि मग आयुषचं काम होतं काही वेळाने. तर तसंच आयुषीला सांगतो. देन दोघेही निघतात आपापल्या कारने. तर
आयुष्याची कार पुढे असते आणि तसंच मागे आयुषची कार असते. मीन्स सोबतच चालले. मागे-पुढे कार करून. आणि मग आयुष्यला रोड साइड भेल सेंटर दिसतो, तर तसंच आयुषला कॉल करून सांगते, की लेफ्टला कार पार्क कर आणि माझ्याकडे ये. तर आयुष काही विचारायच्या आधीच कॉल कट. देन तसंच आयुष कार पार्क करून जातो आणि आयुष्यला विचारतो, की काय झालं? तर आयुष्य इशारा करतो भेल सेंटरकडे. तर आयुष डोक्याला हात मारून घेत बोलतो, की "आता तुला हे खायचं आहे? लाइक सिरियसली? पण लेट होईल आपल्याला, सो पार्सल घेऊन घे. घरी गेल्यानंतर खाऊन घेशील, ओके?" तर आयुषी बोलते, "नो, मला इथेच तुझ्यासोबतच खायचंय, सो चल बसू त्या साईडला आणि प्लीज काही लेट वगैरे होणार नाहीये, ओके?" सो दोघेही जाऊन बसतात आणि तसंच भेल ऑर्डर करतात. तर येईपर्यंत आयुषी बोलते, की "परत एकदा सॉरी, मी तुला चिडली, पण मी परत तेच सांगणार, की माझ्या कामात मला खरंच नाही आवडत कुठलीही चूक, मग कोणीही असू दे. कारण आयुष, मी इथपर्यंत जे पोहोचले ना, ते असंच नाही पोहोचले. खूप मेहनत घेतली आहे." तर आयुष बोलतो, की "सोड तो टॉपिक. मला नाही बोलायचं आहे त्यावर, ओके?" देन इतक्यात भेल येते दोघांसाठी. तर आयुष फर्स्ट आयुषी भरवते, तर आयुष नको बोलत आजूबाजूला बघतो. तर भरपूर लोकं असतात, तर आयुष्याचा फेस उतरून जातो. देन आयुष इशारा करतो, की "दे." मीन्स भरव. मग आयुषी भरवते परत. देन आयुष खाऊन घेतो. तर असंच दोघेही खाऊन घेतात आणि जातात आपापल्या घरी. अवनी असते किचनमध्ये आणि आयु मस्त हॉलमध्ये बसलेली असते टॉईज सोबत खेळत. तर आयुष आत येताच आयुने बघताच उठून जाते. मग तसंच आयुष गोदीमध्ये घेतो उचलून आणि बोलतो, की "अले बापले गं, माझं छोटूसं बाळ आज एकटी-एकटी का खेळत बसली गं? कुठे गेले सगळे?" आणि तसंच आयुष चॉकलेट देतो. तर अवनी पाणी घेऊन येताना बघत बोलते, की "घ्या, तू पण चॉकलेट दे तिला." याला आयुष, तुला कितीदा सांगितलंय, की प्लीज चॉकलेट नको घेऊन येऊ. पण रोज काही ना काही स्वीट घेऊनच येतो. मग थोडं क्रीम झालं, की तिच्यापेक्षा जास्त तुझा चेहरा पडून दिसतो. या आधीच असे हट्ट पूर्ण नाही करायचे, तर किती छान ना. पण नाही. आम्हाला आयूला विचारायच्या आधीच तिला काय हवं ते देऊन टाकायचं असतं. तर आयू फक्त बघत असते आयुषला आणि आयुष तसंच अवनीला बघत असतो. तर अवनी विचारते, की "काय झालं असं बघायला? मार हवाय का दोघांनाही? सांगा तसं असेल तर देते मी." तर आयुष बोलतो, की "बेबी तुला हवा आहे का मार?" तर आयुष जस्ट मान हलवते नाही म्हणून. तर आयुष, अवनी असा क्यूट इनोसेंट फेस बघून मस्त हसून देतात. तर आयूला राग येतो. तर तसंच आयुषला हग करून घेते आणि बोलतच नसते. मग आयुष पाणी पिऊन बघतो आयूला, लाइक फेस इकडे-तिकडे करत. पण आयूला रुसवा आलेला आहे. सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 4 मध्ये बघणार आहे आपण आता आयुनीची कोण कशी समजूत काढतात आणि आयुनी किती वेळाने छान फ्रीली बोलू लागते आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.